नमस्कार, मी राहुल शहाजी नेहरकर, राहणार मुक्काम पोस्ट पेडगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। माझ्याकडे जवळपास 7 एकर क्षेत्र आहे द्राक्षाचं आणि जवळ एक 10 वर्षापासून मी द्राक्ष शेती करत आहे। कलर व्हरायटी ही जी आहे ती डावणीसाठी फार लवकर बळी पडते, तर त्यामध्ये त्याच्यावर आम्ही डावणीसाठी त्याच्यासाठी भरपूर काळजी घेत असतो की कलर व्हरायटीला डावणी पोषक हे वातावरण जर झालं तर त्याच्यामध्ये आम्हाला भरपूर अडचणी येतात। त्याच दरम्यान FMCचे सहकारी आम्हाला भेटले आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला FMCचं जे नवीन मॉलिक्यूल येतोय वेल्झो, त्या संदर्भात आम्हाला त्यांनी माहिती दिली। FMCच्या सहकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी वेल्झोची जी फवारणी आहे, पहिली फवारणी पोंगा अवस्थेमध्ये आम्ही पहिला स्प्रे घेतला आणि त्यानंतर वेल्झोची दुसरी फवारणी ही फेलफूट झाल्यानंतर लगेच घेण्यात आली। सुरुवातीच्या 20 ते 22 दिवसामध्ये वेल्झोचे जे 2 फवारण्या झाल्या त्यामध्ये आम्हाला असं दिसून आलं का डावणीचा जो प्रादुर्भाव आहे तो अतिशय आम्हाला कमी जाणवला, म्हणजे नाही म्हटलं तरी चालेल। आणि सुरुवातीच्या काळामध्ये पहिल्या 5 ते 6 पानामध्ये वेल्झोचा असा फरक जाणवला की इंटरनॉट बारीक राहिल्यामुळे घडाची डेव्हलपमेंट अतिशय चांगल्या पद्धतीने झाली। डावणीचा हा कुठेही प्रादुर्भाव पाऊस जरी चालू होता आमच्याकडे तरी आम्हाला दिसला नाही। या ठिकाणी पोंग्यात जो स्प्रे झाला, पोंग्याच्या 20-22 दिवसामध्ये जो स्प्रे झाले त्याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5 या पानांपर्यंत वेल्झोच्या 2 फवारण्या झालेल्या आहेत। त्यामध्ये तुम्ही जर पाहू शकता की पानाची जी क्वालिटी आहे तुम्ही बघा, अतिशय हिरवेगारपणा, बिगर डावणीचा स्पोर सुद्धा याला तुम्हाला कुठेच दिसणार नाही या पद्धतीने। आणि दुसरा याच्यामध्ये मुद्दा असं सांगता येईल काही इंटरनोडल जे छोटे पडलेले आहेत त्यामुळे तुमचा घडाची जी डेव्हलपमेंट आहे ही अतिशय चांगल्या पद्धतीने झालेली आहे। म्हणजे या घडामध्ये सुद्धा तुम्हाला डावणीचा अंश किंवा डावणीचा कुठे असा स्पॉट चारी बाजूनी जरी पाहिला तरी कुठं पाहायला मिळत नाही। ज्या ठिकाणी मी वेल्झो वापरलेला नाही आहे त्या क्षेत्रामध्ये खालून तुम्ही जर पाहिलं 5 पानांपर्यंत तर आमच्या तिथं प्रॅक्टिसनुसार ज्या पद्धतीचं तुम्हाला पान दिसते, रफनेस किंवा त्याची जी कार्यक्षमता करण्याची आत्तापर्यंतची जी कॅपॅसिटी आहे ती अतिशय खराब झालेली आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो की इंटरनोडल जे आहेत ते 3-3, 3.5 इंचाचे आहेत। याच्यामध्ये हा कॅप भरपूर जास्त आहे आणि पानाची जर तुम्ही पान जर पाहिलं तर पाण्याला हे पान अतिशय राठ पद्धतीने झालेलं आहे। डावणी प्रतिबंध करण्याचा जी ताकद आहे किंवा जी क्षमता आहे त्या मॉलिक्यूलमध्ये ती अतिशय चांगल्या पद्धतीची आहे। ड्युरेशन त्याच्यामध्ये वाढतात, त्याच्यामुळे स्प्रेइंग कमी होतं आणि रेन फास्टनेस जो आहे या मॉलिक्यूलचा अतिशय चांगला आहे। त्याच्यामुळे बायाच्या प्रॅक्टिसेसनुसार आणि वेल्झोचा मारलेला स्प्रे तर याच्यामध्ये आपले जवळपास 2 ते 3 स्प्रे वाचतात। वेल्झो ज्या पद्धतीने मी वेल्झोचे ट्रायल घेतल्या किंवा वापरला आहे त्या पद्धतीने मी नक्की सांगू शकतो की मी पुढच्या वर्षी ज्यावेळेला त्यांचं मॉलिक्यूल येईल त्यावेळेला तो नक्की वापरणार आहे आणि तुम्ही तो 100% नक्की वापरा।